हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग, फार्मसी, BSc ॲग्री किंवा इतर जे कोर्सेस असतात यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक ॲडमिशन प्रोसेस असते, तिला तुम्हाला फॉलो करावं लागतं। आता ही ॲडमिशन प्रोसेस बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रॉपरली माहिती नसते आणि त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसला सामोरं जात असताना आपल्याकडून मिस्टेक्स होतात आणि आपलं नुकसान होतं। सो तुम्हाला जर हे टाळायचं असेल तर ह्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी जे काही तुम्हाला ॲडमिशनच्या प्रोसेसेस स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहे त्या व्यवस्थित समजून घ्या आणि त्याप्रमाणेच ॲडमिशन प्रोसेसला सामोरं जा। दरवर्षी ॲडमिशन प्रोसेस ही वेगवेगळ्या काय म्हणूया आपण ॲडमिशन अथॉरिटीज कडून कंडक्ट केली जाते। त्यामध्ये थोडेफार बदल हे होत असतात, पण एक टेंटेटिव्ह शेड्यूल कशा पद्धतीने असतं हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। सो व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा आणि तुमच्या इतर विद्यार्थ्यांना किंवा इतर पालकांना पण रेकमेंड करा आणि त्यांना अशाच पद्धतीने फॉलो करायला सांगा। सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द सेशन। तुम्ही जर नवीन असाल तर आपलं चॅनल हे सबस्क्राइब करून घ्या, कारण की यावर अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन मी अपडेट करत असतो जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे। या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये यापैकी कुठला एखादा डाऊट असेल जो ॲडमिशन रिलेटेडच आहे, डॉक्युमेंट रिलेटेड असेल, तर यावर मी ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। क्लियर आहे? चलो, सो आता ॲडमिशन साठी बेसिक काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात। आता बघा, MHT CET ही सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्यासाठी एक क्वालिफाइंग एक्झाम आहे किंवा एलिजिबिलिटी एंट्रन्स एक्झाम आहे जी तुम्हाला द्यावी लागते 12वी व्यतिरिक्त। सो सगळ्यात पहिले तुम्ही जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो सॅटिस्फाय केला पाहिजे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय, तर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात त्यांना 45% मार्क्स ए ग्रुपमध्ये मिळाले पाहिजे PCM किंवा PCB मध्ये। OBC कॅटेगरी किंवा इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात त्यांना 40% मार्क्सचा त्या ठिकाणी आपण ग्रुप क्रायटेरिया असतो। हा क्रायटेरिया सॅटिस्फाय झाला असेल तुमचा तर तुमचे MHT CET चे जे स्कोर्स आहेत ते महत्त्वाचे असतात। मग PCM आणि PCB ग्रुपचे तुमचे जे काही स्कोर्स असतील जी तुम्ही MHT CET एक्झाम दिली त्याचा जो तुमचा रिझल्ट आहे तो व्हॅलिड असतो। आता तुम्ही समजा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट केलाय तर तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे तुमची MHT CET रिझल्टची कॉपी तुम्हाला भेटल्यानंतर एक ॲडमिशन नोटिफिकेशन हे न्यूजपेपरमध्ये येत असतं, वेबसाईटवर येत असतं। ऑफिशियल जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवरती ऑफिशियल ॲडमिशन नोटिफिकेशन येत असतं, एक पत्रक येत असतं ज्यामध्ये ॲडमिशन करण्यासाठीच्या सगळ्या स्टेप्स आणि एक टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं असतं, ते आपण डिस्कस करतो। ते आल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सगळ्यात अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं। ओके, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा जसं तुम्ही MHT CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं ना, अगदी सेम पद्धतीने सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुमच्या बेसिक इन्फॉर्मेशन्स विचारलेल्या असतात, त्या तुम्हाला फिलअप कराव्या लागतात। ऑनलाईन फॉर्म असतो, तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तो भरू शकता। घरच्या घरी मोबाईलवर भरण्याचा प्रयत्न करू नका, लॅपटॉपवर भरू शकता किंवा जवळ तुम्हाला कळत नसेल तर जवळ असलेल्या सायबर कॅफेला जाऊन तो फॉर्म नक्की भरा। तर सगळ्यात पहिले तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा। त्याच्यात विचारलेले जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते इमेज स्वरूपामध्ये त्याची साईज असते, ती प्रॉपर साईज त्या ठिकाणी काय म्हणूया आपण मेन्शन केलेली असते। त्या साईजमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे JPG काय जो काही फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटमध्ये जाऊन तुम्ही इमेजेस त्या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंट्सच्या अपलोड करू शकता। ही सगळ्यात पहिली स्टेप असते। क्लिअर झालंय? ओके, सो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट कुठली ही जर माहिती नसेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ती शेअर करत असतो, माझ्या ॲप्लिकेशनवर शेअर करत असतो, लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील, जॉईन करून घ्या। सेकंड थिंग म्हणजे काय, तुम्ही एकदा का हा ऑनलाईन तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड केले की सेकंड तुमचे डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी व्हेरीफाय होत असतात। ओके, सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुम्हाला करावं लागतं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन पद्धतीने असतं, एक ऑनलाईन पद्धत असते आणि एक ऑफलाईन पद्धत असते। ऑनलाईन म्हणजे तुम्ही घरच्या घरी सुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन स्क्रुटिनी मोड निवडून त्या ठिकाणी करू शकता आणि दुसरी एक मेथड असते FC सेंटर। FC सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला, FC सेंटर म्हणजे तुमच्या एरियातले असे काही कॉलेजेस असतात की जिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे ओरिजिनल घेऊन जायचे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला मॅच केले म्हणजे तिथे मॅच करून बघितले जातात, चेक केले जातात आणि ते कन्फर्म झाल्यानंतर त्या ठिकाणीच तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म होत असतो। राईट, आता ऑनलाईन आणि ऑफलाईन हे जे दोन मोड मी तुम्हाला सांगितले हे दरवर्षी असतात असं नाही, याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही एक महत्त्वाची स्टेप आहे, कारण की बऱ्याच वेळेस तुम्ही जर काही फेक डॉक्युमेंट अपलोड केले तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो। क्लिअर? ओके, चलो ग्रेट। 3 नंबरची स्टेप काय असेल, यानंतर तुम्ही आता ॲप्लिकेशन फॉर्म जमा केला म्हणजे तुमचा कन्फर्म झाला, ऑनलाईन तर तुम्ही भरलेला होता ऑलरेडी, ठीक आहे, त्याच्यानंतर तो आता कन्फर्म केला FC सेंटरने। तो केल्यानंतर बाळांनो आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स भरलेले आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला MHT CET मध्ये स्कोर्स आलेले आहेत। काहींना 99 आले, काहींना 95 आले, काहींना 90, काहींना 80, काहींना 70। अशा पद्धतीने जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला या विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट तयार होते।
म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्या विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त मार्क्स त्याचा नंबर 1 असेल, त्यानंतर 2, त्यानंतर 3 अशा पद्धतीने एक मेरिट लिस्ट बनते. सो ही जी मेरिट लिस्ट आहे ही सुरुवातीला जी डिस्प्ले होती तिला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतात. ही सगळ्यात अगोदर डिस्प्ले होते. क्लिअर आहे. ही डिस्प्ले झाल्यानंतर ठीक आहे, जर तुम्हाला वाटलं की यार नाही ही जी मेरिट लिस्ट आली याच्यामध्ये जे माझे स्कोर्स दाखवले चुकीचे आलेले आहेत किंवा माझी माहिती चुकीची आलेली आहे, तर तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता, ग्रीव्हियन्सेस रेज करू शकता. ओके, तुमच्या ज्या त्रुटी आहेत जर तुम्हाला वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ते टाकू शकता आणि सगळेच कॅन्डिडेट हे जमा करू शकता. मग ती ग्रीव्हियन्सेस जमा केल्यानंतर जी काही ॲडमिशन ऑथॉरिटी आहे ते सगळं चेक करते की हां याच्यामध्ये खरंच त्रुटी आहेत, हे असं चुकून झालेलं आहे किंवा स्कोर चुकीचे आलेले आहेत किंवा नंबर ज्या ठिकाणी आहे त्या स्कोरच्या बेसिसवर जो दिला गेला तो चुकलेला आहे. सो ही प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे राईट, ही तुमच्यासाठी असते. तुम्ही त्याच्यात बघायचं, काही चुका असतील त्रुटी असतील त्या कळवायच्या आणि त्या कळवल्यानंतर बाळांनो जी पुढची स्टेप असते ती तुमची फायनल मेरिट लिस्ट. ओके, ही झाली प्रोव्हिजनल. त्यात काही चुका असतील त्या रेक्टिफाय होतात. परत ती लिस्ट जी त्या आहे त्या एडिट करून ती पुन्हा फायनल केली जाते, तिला आपण फायनल मेरिट लिस्ट म्हणतो. आता ही चेंज नाही होऊ शकत. क्लिअर आहे. सो ही तुमची फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे तुम्हाला एक रँक मिळतो. तुम्हाला कळतं की तुमच्या कॅटेगरीमध्ये किती रँक आहे, जनरल कॅटेगरीमध्ये किती रँक आहे, ओव्हरऑल रँक किती आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी कळत असतो. मग आपल्याला एक अंदाज कळतो की आपला नंबर कुठल्या कॉलेजला लागू शकतो. आपल्याला एक साधारणपणे आपली पोझिशन या ठिकाणी क्लिअर व्हायला मदत होते. परफेक्ट नाही पण एक अंदाज तुम्ही बांधू शकता. ओके, त्यानंतर 6 नंबरची स्टेप काय असते? 6 नंबरची स्टेप अशी असते की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. आता हे कॅप काय आहे तर कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. ओके, सो कॅप राऊंड हे त्या ठिकाणी होत असतात. बऱ्याच वेळेस 2च कॅप राऊंड असतात, कधी कधी 3 कॅप राऊंड सुद्धा असतात. हा काय प्रकारे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला समजावून सांगतो. बघा, प्रत्येक कॉलेज जसं आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं तर इंजिनिअरिंगसाठी खूप सारे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहे. त्या प्रत्येक कॉलेजला सीट्स असतात, म्हणजे जागा असतात की किती ऍडमिशन्स ते विद्यार्थ्यांना देऊ शकतात त्यांच्या कॉलेजमध्ये. मग 100 सीट्स आहेत, 120 सीट्स आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक कॉलेजला कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत. ओके, ह्या सीट्स तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले केले जातात, तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतात. ओके, मग त्या बघून आपण ठरवू शकतो की आपण कुठल्या कॉलेजला अप्लाय करू शकतो, कुठल्या कॅटेगरी अंतर्गत, कुठल्या कोट्या अंतर्गत तुम्ही अप्लाय करू शकता. हे तुम्हाला कळण्यासाठी ही प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स असतात. कॅटेगरी वाईज असतं, ओपन कॅटेगरीला किती सीट्स, ओबीसीला किती, SC ST असं सगळं याच्यामध्ये दिलेलं असतं. सो हे कॅप राऊंड 1च्या अगोदर तुम्हाला कळतं. क्लिअर आहे. आता तुम्हाला याच्यानंतर पुढची स्टेप काय असते? मग आता या ठिकाणी तुम्हाला हे एकदा कळालं की बाबा इथे इथे सीट्स आहे, मग तुम्ही काय करता? तुम्ही एक प्रेफरन्स फॉर्म जमा करता. प्रेफरन्स फॉर्म म्हणजे काय? कॅप राऊंड 1 साठी तुम्ही स्वतःची एक लिस्ट बनवतात की बाबा मला 95% आहेत आणि मला असं वाटतं की माझं ह्या कॉलेजला ऍडमिशन झालं पाहिजे, माझ्या चॉईसचं म्हणजे माझ्या आवडीचं हे कॉलेज आहे. मग तुम्ही काय करायचं? तुम्ही एक प्रेफरन्स लिस्ट बनवायची. ओके, म्हणजे काय तर ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन हवं आहे त्या कॉलेजचं नाव सगळ्यात अगोदर राहील. समजा तिथे ऍडमिशन नाही झालं तर कुठल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायला आवडेल ते 2 नंबरला. अशा पद्धतीने तुम्ही एक प्रेफरन्स फॉर्मची लिस्ट बनवायची. मग तुम्ही ती लिस्ट किती कॉलेजेस त्याच्यामध्ये टाकू शकता? तर तुम्ही भरपूर कॉलेज त्याच्यामध्ये टाकू शकता. दरवर्षी याचा क्रायटेरिया पण बदलत असतो. 20 कॉलेजेस, 50 कॉलेजेस, 80 कॉलेजेस तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हे चेंज होत असतं, मी तुम्हाला इथे अंदाजे सांगतोय. तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तर तुम्ही ती लिस्ट टाकली, प्रेफरन्स फॉर्म सबमिट केला तर त्या कॉलेजपैकी तुमचं मेरिट ज्या कॉलेजला मॅच होते, म्हणजे तुमचे 95% जर तुमचा रिझल्ट आलेला आहे आणि सपोज 4 नंबरचं जे कॉलेज आहे तिथे 95% तुमचं रिझल्ट मॅच होतोय तिथे, म्हणजे तुम्ही तिथे म्हणजे तिथं ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं ते सगळे ह्याच रेंजमधले आहेत, तर तुमचं ऍडमिशन तिथे होऊ शकतं, म्हणजे तुमची अलॉटमेंट तिथं होईल, तुम्हाला ते कॉलेज नेमून दिलं जाईल. ओके, सो याला म्हटलं जातं डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. म्हणजे तुम्ही जो कॅप राऊंड 1 साठी प्रेफरन्स फॉर्म भरला होता याच्यानंतर तुम्ही जे काही ऑनलाईन फॉर्म कॉलेजची नाव टाकली होती त्यापैकी तुम्हाला एका ठिकाणी अलॉटमेंट होईल, म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज हे अलॉट केलं जाईल. ओके, मग आता तुम्हाला ते कळेल. कसं कळेल? तुमचा जो लॉगिन आयडी पासवर्ड असतो ते टाकून तुम्ही बघू शकता की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, कॉलेज अलॉट झाल्यानंतर जी पुढची स्टेप असते ती म्हणजे अशी की तुम्हाला ते कॉलेज चालणार आहे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरला होता, 20 कॉलेजेसची नाव टाकली होती आणि तुमचा नंबर हा 16व्या नंबरच्या कॉलेजला लागलाय. ओके, आता तुम्ही फक्त लिस्ट भरायची म्हणून भरली होती, तुम्हाला म्हणजे वाटत होतं की बाबा कुठेतरी नंबर लागला पाहिजे म्हणून तुम्ही ती लिस्ट टाकली होती, पण तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन कुठं पाहिजे होतं? पहिल्या 5 कॉलेजमध्येच पाहिजे होतं. ठीक आहे, आता नंबर लागलाय तुमचा 16व्या नंबरच्या कॉलेजला लागलाय. ओके, तुमच्या लिस्टमधल्या 16व्या नंबरच्या कॉलेजला लागलाय. मग तुम्हाला तिथे इच्छा नाही आहे ऍडमिशन घ्यायची तर तुम्ही ते कॅन्सल करू शकता आणि ते कॅन्सल करून तुम्ही कॅप राऊंड 2 याच्या पुढे जो होणार आहे त्याला अप्लाय करू शकता. क्लिअर आहे? म्हणजे तुम्ही ऍडमिशन प्रोसेसच्या नेक्स्ट राऊंड मध्ये पुढे जाताय, तुम्ही तिथे ऍडमिशन नाही घेतलंय,
पण तुम्हाला वाटतंय की नाही हे कॉलेज जे आहे चालणार आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्हाला जर चालणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक्सेप्ट करायचं. एक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन. तुमचं जे काही लॉग इन आहे, तुमचं जो काही लॉग इन आय डी पासवर्ड, तुमचं जे काही अकाउंट आहे, ओके, जे ॲडमिशनसाठी आपण क्रिएट करतो नाही का, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते एक्सेप्ट करायचं की मला हे अलॉट झालेलं कॉलेज मान्य आहे, मी ते एक्सेप्ट करतो आहे, मला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे, एक्सेप्ट करायचं आहे. ओके. अदरवाईज इथे दोन ऑप्शन्स असतात, एक स्लाईडचा ऑप्शन असतो, एक फ्रीजचा ऑप्शन असतो. दरवर्षी तुम्हाला ते ऑप्शन्स वेगवेगळ्या पद्धतीने भेटत असतात. आता मी तिथे जास्त डिटेलमध्ये जात नाही त्याच्या, कारण ते दरवर्षी चेंज होत असतात. म्हणजे त्या ऑप्शन्समध्ये काय असतं ना की तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ते राहू द्यायचंय आणि नेक्स्ट राऊंडला अप्लाय करायचंय. ठीक आहे, हा एक ऑप्शन असतो. किंवा तुम्हाला ते डायरेक्टली कॅन्सल करायचं आणि नेक्स्ट राऊंडला अप्लाय करायचं असं पण असतं. ओके. सो त्याला फ्रीज, स्लाइड वगैरे हे ऑप्शन्स म्हणतात. त्याच्या डिटेलमध्ये मी जास्त जात नाही कारण ते दरवर्षी चेंज होत असतं. आता लास्ट जो ऑप्शन आहे, जर तुम्ही ते एक्सेप्ट केलं, 16 नंबरचं कॉलेज तुम्ही स्वीकारलं, तर ते स्वीकारल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, जे काही तुमचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे, म्हणजे तुमची जी अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं, म्हणजे त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. मग ॲडमिशन कन्फर्म कसं करायचं, तर तुमची अलॉटमेंट झाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला कॉलेज नेमल्यानंतर पुढचे काही दिवस तुम्हाला दिलेले असतात ॲडमिशन घेण्यासाठी, 5 दिवस 6 दिवस ते दिले जातात. ओके. तेवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला कॉलेजला जायचंय. तुम्ही ऑनलाईन फॉर्मच्या वेळेस, म्हणजे हा जो काही फॉर्म तुम्ही डॉक्युमेंट जमा केले होते, जे काही इथे व्हेरीफाय केले होते, सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस घेऊन जायचे. जर ते तुमच्याकडे ओरिजिनल असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन हे मिळणार आहे. ओके. तो साधारण अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस ही वर्कआउट होत असते. अशा पद्धतीने तुमचे ॲडमिशन्स होत असतात. सो ही तुम्हाला मी एक जनरलाइज टेंटेटिव्ह प्रोसिजर सांगितली. या पूर्ण प्रोसिजरला वेळ लागतो. आता विषय उरतो की सर कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं नाही, म्हणजे जे विद्यार्थी कॅप राऊंड 2 ला गेले, त्यांच्यासाठी काय आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी रिपीट होतील. म्हणजे इथून ही जी 6 नंबरची स्टेप आहे ना, इथून पुन्हा एकदा रिपीट होईल. म्हणजे परत काय होईल, आता बघा, जसं कॅप राऊंड 1 मध्ये उदाहरण देतोय मी तुम्हाला सगळ्यांना, की कॅप राऊंड 1 मध्ये सगळ्या कॉलेजच्या जागा रिकाम्या होत्या, अलॉटमेंट झाल्या, मुलांनी ॲडमिशन्स घेतले. आता असं इमॅजिन करूया की कॅप राऊंड 1 मध्ये एक जस्ट एक्झाम्पल सांगतोय बरं का तुम्हाला कळावं म्हणून, की समजा 100 सीट्स होत्या सगळ्या कॉलेजेसचे मिळून, जेवढे पण कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्या कॉलेजचे मिळून 100 सीट्स होत्या. 100 पैकी कॅप राऊंड 1 मध्ये ज्या मुलांना कॉलेज अलॉट झाले त्यापैकी 70 मुलांनी ॲडमिशन्स घेऊन टाकले. ओके. आता मला सांगा किती जागा उरल्या आहेत, 30 जागा उरल्या आहेत, 30 सीट्स उरल्या आहेत. ओके. तर या आता 30 सीट्स जे आहेत, या 30 सीट्स कॅप राऊंड 2 साठी अवेलेबल आहे आता. म्हणजे ज्या मुलांनी कॅप राऊंड 1 ला ॲडमिशन घेतलं नाहीये, जे मुलं आता कॅप राऊंड 2 ला चाललेले आहेत, त्या मुलांसाठी 30च जागा शिल्लक आहे, कारण की 70 जागा ऑलरेडी कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांना अलॉटमेंट झाली त्यांनी घेऊन टाकले. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगेल की तुम्हाला जर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंय आणि तुम्हाला जर मॅक्झिमम चान्सेस हवेत की त्या कॉलेजला ॲडमिशन आपल्याला मिळालंच पाहिजे, तर कॅप राऊंड 1 साठीच प्रयत्न करा, कारण की सगळे सीट्स अवेलेबल असतात. म्हणून तुम्ही जो प्रेफरन्स फॉर्म, कॉलेजची लिस्ट जी तुम्ही टाकतात, तिथे मॅक्झिमम कॉलेजेस टाका, जेणेकरून तुमचे मॅक्झिमम चान्सेस बनतात चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी. फायनली तुमचं मेरिट मॅटर करतं, तुम्हाला स्कोर किती मिळाला, पर्सेंटाईल हा सुद्धा मॅटर करतो. ओके. आणि असं पण काही केसेस झालेले आहे की जिथे कॅप राऊंड 2 मध्ये मुलांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटून गेलं, कॅप राऊंड 3 मध्ये पण मिळालं गव्हर्नमेंट कॉलेज, असं पण होतं. पण शेवटी तो नशिबाचा भाग आहे, त्याच्यावर अवलंबून जास्त राहायचं नाही. मी परत एकदा क्लिअर करतोय. ओके. सो आता ह्याच्यात 30 सीट्स उरल्या, तर आता होईल काय, पुन्हा एकदा ही स्टेप रिपीट होईल. म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स ऑफ कॅप राऊंड सेकंड. कॅप राऊंड सेकंड साठी आता किती सीट्स अवेलेबल आहे कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजला. म्हणजे आता असं होऊ शकतं काही कॉलेजला पूर्ण सीट्स ऑक्युपाय झाल्या, म्हणजे मुलांनी ॲडमिशन्स घेऊन टाकले, एकही सीट अवेलेबल नाहीये, नो वॅकंट सीट. आणि काही कॉलेज असे असू शकतात की जिथे अजूनही सीट्स अवेलेबल आहेत. मग यात गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस हे असू शकतात, पण चान्सेस फार कमी असतात गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला पुन्हा मिळण्याचे, कारण गव्हर्नमेंट कॉलेजला एकदा एखाद्याची अलॉटमेंट झाली की तो जनरल तिथे ॲडमिशन घेतच असतो. फार कमी मुलं त्या ठिकाणी ॲडमिशन्स किंवा अलॉटमेंट कॅन्सल करतात. सो ते डिस्प्ले होईल. ते डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा काय करावं लागेल, तुम्हाला परत एकदा प्रेफरन्स लिस्ट भरावी लागेल. तुम्ही ती चेंज करू शकता, तिचा प्राधान्यक्रम, तिची जी प्रायोरिटी तुम्ही टाकली खालीवर तुम्ही ती करू शकता, चेंजेस करू शकता, जर अलाव केलेला असेल तर करू शकता. बरोबर. आणि मग तुमची परत अलॉटमेंट होईल, कॅप राऊंड 2 साठी अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट झाली, परत तुम्ही ती ॲक्सेप्ट करणार तुमच्या लॉग इन आयडीचा वापर करून. ओके. तुम्ही जर ती ॲक्सेप्ट केली,
तो तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्ही जर ती पुन्हा एक्सेप्ट नाही केली तर जर कॅप राऊंड 3 असेल तर तुम्ही कॅप राऊंड 3 साठी एलिजिबल होता आणि जर नसेल तर तुम्हाला जी काही अलॉटमेंट झाली तिथे ॲडमिशन घ्यावंच लागेल. ओके, अदरवाईज तुम्हाला ॲडमिशन न घेतल्यामुळे तुमचं ॲडमिशन बाद होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. क्लिअर आहे. आणि ते झालं की त्याच्यानंतर तुम्हाला जी काही अलॉटमेंट झालेली आहे, ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलाय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करायचं. म्हणजे तुम्हाला तिथे जायचं आहे, त्या कॉलेजला व्हिजिट करायचं. पुढच्या 5-6 दिवसामध्ये जो काही टाइम तुम्हाला दिलेला असतो तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स तिथे चेक केले जातील आणि तुमचं ॲडमिशन जी काही रिस्पेक्टिव्ह फीज आहे त्या कॉलेजेसची भरून ते तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. सो साधारण अशा पद्धतीने पूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही वर्कआउट होते दरवर्षी. टेंटेटिव्हली तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन केली. आय होप तुमच्या मनातले सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. जर काही डाऊट्स शिल्लक असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याच्यावरती सगळे अपडेट्स मी टाकत असतो. हे आपलं अजून एक यूट्यूब चॅनल आहे दिगंबर माळी नीट, यालाही सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण की आता हे सुरुवातीच्या लेवलला आहे. ओके, सो बस बाकी काही नाही. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, प्लीज कॉल नका करू, मी कॉल रिसीव्ह करत नाही. ओके, ठीक आहे. चलो, विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, गरजेचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही डाऊट्स असतील त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट्स नक्की सॉल्व्ह करेल. बाय.